नायक अकारण कारण करुणावरुणालय भक्तवांच्या कल्पतरू भगवान रुक्मिणी प्राणवल्लभ अखिल जगदाधार श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम अपरंपार कृपेद्वारा कैवल्य ज्ञान चक्रवर्ती ज्ञानियांचे शिरोमणी साधकांचे मायबाप अलंकापूर पीठाधीश्वर भगवान श्री ज्ञानोबाराय वैराग्यराग्रसिक बोलू नका वैराग्यराग्रसिक वारकऱ्यांचा परमोच्च मानबिंदू असणारे वैष्णवांचा अलंकार श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय तद्वत ज्यांच्या येण्याने संपूर्ण विदर्भ प्रांताला पंढरपुरत्व मिळालं ते मधुराद्वैती कोटीतील उच्च साधू एक वितरागवली या संत समर्थ सद्गुरु श्री संत गजानन बाबा आदी करून ब्रह्मचितकला जगत्रय जननी योगिनी स्वरूप असणारा जगन्माता अतिशक्ती मुक्ताबाईच्या चरणारविंदी पुनश्च एकदा त्रिवार भावाने अभिवादन करून ज्या पंचक्रोशीला वारकरी तत्व ज्यांच्या मुळे मिळालं ते वारकरी रत्न हरिभक्तपरायण प्रातस्मरणीय श्री संत सखाराम बाबांच्या चरणारविंदी पुनश्च एकदा त्रिवार भावाने अभिवादन करून मला भगवत सेवेला प्रारंभ करायचा आहे। तुमचं आमचं भाग्य आहे, आपण संत चरित्र कथा ऐकतो। याच्या बऱ्याच अनुषंगाने मी विश्लेषण करून गेलो। संत चरित्र ऐकलं की देवाला तो प्राणापेक्षा प्रिय होतो। अनेकांनी ते दाखले दिले। तीही प्राणा परवते आवडती मज निरुते। जे भक्त चरित्राते प्रशंसिती, जे चरित्र गातात ते मला प्राणापेक्षाही प्रिय आहेत। भगवान परमात्म्याने पहिल्याच दिवशी आपल्याला सांगितलं, न तथा मे प्रियतमः आत्मयोनिहि न च संकर्षणाः न च श्रीही। मला माझ्या अत्यंत प्रिय असणाऱ्या वस्तू सुद्धा भक्ताच्या पुढे तेवढ्या प्रिय नाही आहेत। कोण कोण प्रिय नाहीत? न च संकर्षणाः, मला साक्षात माझं स्वरूप असणारा संकर्षण भगवान भोलेनाथ प्रिय नाही आहेत। मग भक्ताच्या पुढे माझी स्वतःची नच श्री ही, माझी लक्ष्मी सुद्धा मला भक्ता एवढी प्रिय नाही आहे। आणखीन नैव आत्माच, स्वतःच्या आत्म्यावर मी जेवढं प्रेम करत नाही तेवढं भक्तावर करतो। आणि भक्ताच्या पेक्षाही जे भक्ताचं चरित्र गातात त्या लोकांवर मी जास्त प्रेम करतो, त्या जीवांवर, असं देवाचं वाक्य आहे। त्या अनुषंगाने आपल्याला देवाला जर आवडतं व्हायचं असेल तर एकाग्रतेने संत चरित्र आपण ऐकत आलोत। एका सत्रामध्ये संत चरित्राला स्पर्श करून आज आपण शेवटच्या सत्रामध्ये उपस्थित आहोत। ज्या श्रोत्यांनी सर्वांगाचे कान करून 7 दिवस कथा ज्ञानोबारांशी काहीतरी नातं जोडून ऐकली असेल, नक्कीच ज्ञानोबाराय त्याचा प्रसाद किंवा भगवान परमात्मा त्याचा प्रसाद त्याला देईल। का ऐकावी संत कथा सांगू? थोडा स्पर्श देतो। कदाचित मी बोललो असेल, मला माहिती नाही। भगवंताला जर आपल्याकडे आपल्याला आणायचं असेल ना, तर तसा देव आपल्याकडे सहज येणं शक्य नाही। पण आपण जर भक्ताची कास धरली तर भगवंत आपल्याकडे थोडं येणं सोपं आहे। तुम्ही म्हणाल कसं? अभंगही तसंच आहे। हरिप्राप्तीची उपाय धरावे संताचे ते पाय। हरिप्राप्ती करायची असेल तर संतांचे पाय, नाम संतांची वचनं आपल्याला धरावी लागतात। नक्की ऐका, फार गोड प्रसंग आहे। मी नेहमी सांगतो, संतांना जर आपण जवळ केलं, संत चरित्र जवळ केलं, संतांवर प्रेम केलं तर देव आपल्यावर अगदी फार लवकर प्रसन्न होतो। मी बोललो की नाही मला माहिती नाही, पण जो खानदानी शेतकरी आहे त्याच्या शेतात जर गाय व्यालेली असेल आणि त्या शेतकऱ्याला त्या गायीला घरी आणायचं असेल, काय काय माझी भाषा कळते का तुम्हाला? खानदानी शेतकरी असेल आणि त्याच्या शेतात गाय व्यालेली असेल आणि त्या गायीला घरी आणायचं असेल तर तो शेतकरी, शहाणा शेतकरी काय करतो? गायीला दावं बांधतो आणि त्या दाव्याला गायीला ओढत ओढत आणतो। बरोबर आहे? बरोबर आहे? बरोबर आहे का? मग बोला। शेतकरी नाहीतच का याच्यात? गायीला ओढत आणतो ना? हा 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 असं बोलत जा ना, मग काहीतरी नाही। ऐका, शेवटचा दिवस आला तरी जाऊ द्या आता, नाही? जो खानदानी शेतकरी आहे तो गायीला दावच लावत नाही। तो काय करतो? जन्माला आलेलं जे वासरू आहे ना, जो खानदानी शेतकरी आहे तो जन्माला आलेल्या वासराला आपल्या काखेत उचलतो आणि पुढे चालायला लागतो।
गाईला ये माझ्या मागे ये असं सुद्धा म्हणावं लागत नाही. ते गाईचं वासरू का एकदा काखेत त्या शेतकऱ्याने उचललं की ती गाय पाठीवर शेपटी टाकून त्याच्या मागे धावत धावत येते. झालं काय? पाठीवर शेपटी टाकून त्याच्या मागे जोरात धावत धावत येते. तसं सांगू, भगवंत रूपी गाय आहे आणि संत रूपी वासरू आहे. जर भगवंताला आपल्याकडे आपल्याला प्राप्त करायचे असेल तर गायीला स्वतः दाव्याला बांधून आणताना कष्ट आहेत. कदाचित ती येणार नाही हे माहित आहे त्या शेतकऱ्याला. आणि गायीला जर दाव्याला बांधून आणायचं असेल तर येताना त्याला इजा सुद्धा होऊ शकते. ती गाय त्याला ओढत सुद्धा नेऊ शकते. तसं भगवंताला आपल्याकडे आणत असताना आपल्याला फार कष्ट आहेत, फार साधना करावी लागते. पण आपण भगवंताचं वासरू असणाऱ्या संत रूपी वासराला जर आपण आपल्या जवळ घेतलं ना तर भगवंत रूपी गाय आपल्या मागे पाठीवर शेपटी टाकल्यासारखी धावत येते. म्हणून संतांना आपण जवळ केलं पाहिजे. संतांनाच आपण 7 दिवस जवळ करत आलो आणि संतांचं चरित्र गात आलो. खरं तर ज्ञानोबांची कृपा म्हणा आपल्यावर की हे चरित्र 7 दिवस सांगण्या एवढं बोलण्या एवढं कठीण आहे. 7 दिवस एका व्यक्तीचं जीवन चरित्र सांगणं फार अवघड आहे. एखाद्या व्यक्तीचं चरित्र 2 तासाच्या चित्रपटात सुद्धा काही लोकांना कमी पडतं. पण आपण तर संत दररोज 3-3 तास, जवळजवळ सात्विक 21 तास संत सांगत होतो. पण नक्कीच ज्ञानोबांच्या आणि संतांच्या कृपेमुळे खरंच वैकुंठवासी अतुल महाराज आणि वैकुंठवासी संत सोपान महाराजांची ही काहीतरी पुण्य असेल की त्यांच्याच कृपेने आपण ही चरित्रकथा परिपूर्ण करू शकलो. नक्की ऐका. काल आपण नामदेव महाराज आणि ज्ञानोबाराय तीर्थयात्रेला निघाले या प्रसंगामध्ये होतो. तीर्थयात्रा केली पाहिजे. आता त्यावर बोलायला जास्त विश्लेषण नाही कारण माझ्या पुढे कथा फार आहेत. ज्ञानोबाराय अंबरीश राजाकडे आले. अंबरीश राजा त्या भगवंत बारशीला भगवंताच्या मंदिरात दर्शन केलं. तिथून नामदेवराय आदी करून सर्व संत मांडियाळी ज्यावेळेस ती समकालीन संत होते ज्ञानोबारायांचे, ते सर्व समकालीन संत त्यावेळेस तीर्थयात्रा करत होते. तीर्थयात्रा करत करत हे संत पुढे औंढा नागनाथला आले. या औंढा नागनाथला एक प्रसंग घडला. या औंढा नागनाथला येत असताना आपण पहिल्यांदा पाहिलं, या औंढ्याला पहिल्यांदा नामदेव महाराज एकदा येऊन गेले. विसोबा खेचर यांना गुरु करून गेले. नामदेवरायांचे गुरु विसोबा खेचर आहेत की ज्या विसोबा खेचरांना मुक्ताबाईंचा उपदेश आहे. औंढ्याला दिंडी आली. संध्याकाळची वेळ होती. संध्याकाळच्या वेळेला मंदिरामध्ये दिंडी उतरली. मंदिराच्या बाहेर एक सभामंडप होता. सभामंडपामध्ये दिंडी उतरली. दिंडीचा नियम आहे, दिंडीमध्ये जात असताना दररोज दिंडीमध्ये काहीतरी सत्संग करावा लागतो, भजन करावं लागतो. संध्याकाळच्या वेळेला दिंडीमध्ये कीर्तन असतं. दररोज दिंडीमध्ये 2-3 गोष्टी झाल्या पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे दिंडीमध्ये भजन झालं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे दिंडीमध्ये दुपारचं प्रवचन झालं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे दिंडीमध्ये संध्याकाळचं कीर्तन झालं पाहिजे. काही दिंडीची नियमावली आहेत, आचारसंहिता आहे. संध्याकाळची वेळ होती. संध्याकाळच्या वेळेला कीर्तन उभं राहिलं होतं. पण आलेल्या दिंडींना त्या काळचे कर्मठ ब्राह्मण मानत नव्हते. नामदेवराय शिंपी समाजाचे आहेत. ज्ञानोबारायांचा समाज शिंपी आहे. आता त्या औंढ्यातल्या ब्राह्मणांना वाटलं की कीर्तन ज्ञानेश्वर महाराज ज्ञानोबाराय करतील, माफ करा ज्ञानोबाराय करतील. पण ज्ञानोबारायांनी नामदेवरायांना कीर्तनाचा मान दिला. एक सांगू, बहुजन समाजाला सुद्धा कीर्तन करायला मिळतं हे आज कृपा माझ्या ज्ञानोबारायांची आहे. नाहीतर हे शास्त्र सुद्धा सीमित काही लोकांपर्यंत होतं. ज्ञानोबारायांनी हे भांडार उघडं केलं, उघडं तुमच्या आमच्यासाठी. ज्ञानोबारायांपर्यंत एक गुरु एक शिष्य परंपरा होती. आदिनाथांनी मच्छिंद्रनाथाला उपदेश केला, एक गुरु एक शिष्य. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना उपदेश केला, एक गुरु एक शिष्य. गोरक्षांनी गैनीनाथांना उपदेश केला, एक गुरु एक शिष्य. आणि गैनीनाथांनी निवृत्तीनाथांना उपदेश केला, एक गुरु एक शिष्य. निवृत्तीनाथांनी ज्ञानोबारायांना उपदेश केला, एक गुरु एक शिष्य. पण ज्ञानोबारायांनी ही शिष्य परंपरा मोडली आणि खुल्ल सत्र सगळ्या या जगाला, या जीवांना करून दिलं. आणि ज्ञानोबारायांनी सगळ्यांनाच उघडा उपदेश केला. ज्ञानोबाराय सगळ्यांना सांगतात, हरिमुखे मना, हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे मना, हरिमुखे मना,
रे देवाचे द्वारे उभा क्षण भरे तेने मुक्तीचारी साधे हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करे हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे ज्ञानोबांनी एक गुरु एक शिष्य परंपरा मोडीच काढली आणि ज्ञानोबांनी सगळ्यांना सत्र सांगितलं, बाबा रे सर्वांनी म्हणा म्हणा सर्वांनी म्हणा हरिमुखे म्हणा हरी सर्वांनी म्हणा. ज्ञानोबांनी सगळ्यांना उपदेश केला, बाबा रे तुम्हाला भगवत प्राप्ती करत असताना कुठं संसार सोडून जाण्याची गरज नाही. असुनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाया सदा वेदशास्त्र उभारी बाया सदा वेदशास्त्र उभारी बाया सदा. ज्ञानोबांनी आजही बहुजन समाजाला सुद्धा उपदेश करण्याचा अधिकार माझ्या ज्ञानोबांनी दिला. ज्ञानोबांनी 27 क्रमांका 27 अभंगाचा लिहिलेला जो ग्रंथ आहे हरिपाठ, ज्ञानोबांनी असं नाही लिहिलं की माझा हरिपाठ ग्रंथ फक्त ब्राह्मणांनीच वाचला पाहिजे, माझा हरिपाठ ग्रंथ फक्त क्षत्रियांनीच वाचला पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात ज्याला ज्याला वाटते परमार्थ करावा त्या त्या सगळ्यांनी. संत तर असंच सांगतात ना, या रे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाची. सर्वांनी या, लहान या मोठे या छोटे या कोणी या न पाहे याती कुळाचा विचार. माझे ज्ञानोबा असे आहेत, न पाहे याती, ते याती पाहत नाहीत, कुळ पाहत नाही. भक्त करुणा कर ज्ञानाबाई. मग ज्ञानोबांनी नामदेव महाराजांना सांगितलं, महाराज नामदेवराय तुम्ही आज कीर्तन करा. नामदेवरायांचं आणि ज्ञानोबांचं प्रेम फार उत्कट होतं. तुम्ही आज कीर्तन करा. ठीक आहे. महाशिवरात्रीचा दिवस होता आणि महाशिवरात्रीच्या दिवशी हे औंढ्या नागनाथला पोहोचले आणि पोहोचल्यानंतर औंढा नागनाथ मध्ये समोर देवाची शिवलिंग आहे आणि शिवलिंगाच्या समोर कीर्तनकार या बाजूने उभा आहे, समोर शिवलिंग आहे आणि बाजूला टाळकरी उभे राहिले. ज्ञानोबा आधी सर्व संत नामदेवरायांच्या कीर्तनात आहे. भजन सुरू झालं आणि कळालं त्या औंढ्यातल्या काही कर्मठ ब्राह्मणांना की शिंपी समाजाचा कोणीतरी कीर्तनकार आहे आणि त्याने कीर्तन करू नये. त्यावेळेस या वर्णवादाच्या गोष्टी होत्या. शूद्राला अधिकार नाही म्हणे. ब्राह्मण आले, ओ महाराज इथे कीर्तन करू नका. काय नामदेवरायांनी अभंग घेतला होता त्याचा उच्चार संत करतात. शिवरात्री कथा धन्य जय एकती इच्छिले पावती सर्व काही पातकांचा नाश पुण्य वाडे फार शेकी विश्वंभर कृपा करी भोग भोग्य ज्ञान वाढेल संतान काळ करी चरण सेवा त्यांची नामा म्हणे शिव अक्षरे हे दोन्ही जपावी सज्जनी वारंवार. म्हणून की काय प्रदीप मिश्रा म्हणत असतील, एक लोटा जल सारी समस्या का हल. नाही का? नामा म्हणे शिव अक्षरे हे दोन्ही. शिवनामाचा उच्चार नामदेवरायांनी आपल्याला करायला सांगितला. शिवनाम शीतळ मुखी सेवे पाका पडिया रे. ब्राह्मण आले, नामदेव महाराज तुम्ही मंदिरात कीर्तन करू नका म्हणे. शिवरात्रीची वेळ आहे, आमच्याकडे मोठे मोठे यजमान येतात, आमची पूजा सुरू आहे. तुम्ही असं करा म्हणे, मंदिराच्या मागे कीर्तन करा. मंदिराच्या मागे कीर्तन करा. हे टाळकरी उठले, यांनी आपलं टाळ बिळ पकवाज बिकवाज उचलला, विना उचलला आणि गेले मंदिराच्या मागे. मंदिराच्या मागे गेले, मंदिराच्या मागे कीर्तन सुरू होतं. पण साक्षात नागनाथाला ते कीर्तन ऐकायचं होतं. म्हणून जगाच्या पाठीवर इतिहासात न संपणारा विषय, या सृष्टीवरचा पहिला इतिहास आहे की देऊळच फिरलं. नाही समजलं तुम्हाला? नामदेव महाराज मंदिराच्या मागे कीर्तन करत होते, मंदिरच आपोआप फिरलं आणि देवानी तोंड केलं नामदेवरायांकडे.
फिरविले देऊळ जगा माझी ख्यात, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. देऊळ जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. देऊळ जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. राऊळच फिरलं आणि पाहतात ब्राह्मण तर राऊळ कसं काय फिरलं म्हणे, इकडे तोंड होतं आणि इकडे कसं काय गेलं. त्यांचे डोळे उघडलेत आणि त्यांनी सर्वांनी नामदेवरायांचं दर्शन घेतलं. फिरविले देऊळ जगा, सगळ्या जगात ख्याती आहे नामदेवरायांची नाही. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. असा प्रसंग औंड्याला घडला. औंड्याला महाशिवरात्रीचा पर्व काळ झाला. सकाळी महाशिवरात्रीचा उपवास सोडला. पुढे औंड्यावरून ही दिंडी मातापूरला गेली. त्या मातापूरचं नावच आता माहूर आहे. आपण ज्याला माहूर म्हणतो, नांदेडकडे माहूर आहे, दत्तप्रभूंचं ठिकाण आहे, अत्री मातेचं स्थान आहे. त्या ठिकाणी मातापूर म्हणजे माहूरला ही दिंडी गेली. दत्तात्रयांचं, परशुरामांच्या आईचं स्थान आहे तिथं. तिथं गेल्यानंतर रेणुका मातेचं दर्शन केलं. नक्कीच आमच्या जवळून थोडं माहूर जवळ आहे, तुम्हाला फार दूर आहे, म्हणून आजही माहूरला फार मोठी यात्रा भरते. पैल मेरूचे शिखरी योग योगी निराकारी, मुद्रा लावून या खेचरी तो ब्रह्मपदी बैसला, असा ज्ञानोबाऱ्यांचा अभंग सुद्धा आहे. तिथं दत्तप्रभूंचं दर्शन घेतलं आणि दर्शन करून ही दिंडी मग महाराष्ट्राच्या या दिशेने निघली. मातापूर म्हणजे माहूरवरून निघून ही दिंडी लोणारच्या दिशेने आली. तुम्ही लोणार बघितलं असेल मला माहित नाही. लोणारला एक मोठं सरोवर आहे. लोणारला मोठं सरोवर आहे. त्या सरोवरातला अर्ध पाणी खारं आहे आणि अर्ध पाणी गोड आहे. तिथं काय आहे तर ते त्याचा मोठा प्रसंग आहे. त्या लोणारचं पहिलंच नाच लवणासूर असं आहे. लवणासूर म्हणजे श्रीरामाचे बंधू शत्रुघ्न. या शत्रुघ्नांनी त्या लवणासुराला जिथं पाडलं होतं, मारलं होतं, तिथं जो खड्डा पडला आणि त्या खड्ड्यात जे पाणी आलं त्याला असं लोणार म्हणतात. म्हणून ह्या लोणाराचं दर्शन करून ही दिंडी पयोष्णी संगमावर आली. आता हा पयोष्णी संगम तुम्हाला माहित आहे. पयोष्णी संगम म्हणजे तापी आणि पूर्णेचा संगम. कुठे आहे तापी पूर्णेचा संगम? मुक्ताईनगरच्या खाली नाही, तिकडे तापी पूर्ण्याचा संगम आहे, त्या ठिकाणी आली. त्या तापी पूर्ण्यावर ज्यावेळेस मुक्ताबाईंनी तिथली जागा पाहिली त्यावेळेस मुक्ताबाईंनी निवृत्तीनाथांना सांगितलं, दादा मला याच ठिकाणी समाधी घ्यायची आहे. म्हणजे मुक्ताबाई आपल्या जवळ आल्या. कळालं तुम्हाला? मुक्ताबाई मुक्ताईनगरला आल्या म्हणजेच मुक्ताबाई पयोष्णी तापी पूर्णा संगमावर आल्या. आल्यानंतर मुक्ताबाई म्हणतात, खरं तर आता याच्याविषयी बरेच वाद आहेत, त्या वादात आपल्याला सध्या पडायला नको. संगमावर येऊन, या संगमाचंही मोठं स्थान आहे. परशुरामांनी जिथं बाण मारला होता ते हेच ठिकाण आहे. बाण मारून जिथं गोमुखातून आणखीन सुद्धा धार पडते असं ते ठिकाण आहे. म्हणून तापी पूर्णावर आले आणि तापी पूर्णावरून येऊन ते पुढे दिशेने निघाले. आता महाराष्ट्र संपणार होता. आता महाराष्ट्राच्या पलीकडे लागणारा दुसरा MP मध्य प्रदेशचा प्रांत आहे, त्या प्रांताला सुरुवात होत होती. पुढे 7 रांगा असणारा पर्वत आहे. आजही त्याला सातपुडा नावाचा पर्वत म्हणतात. त्या सातपुडा पर्वतामध्ये दिंडी शिरणार होती. घनदाट असं अरण्य आहे त्या काळातलं. 750 वर्ष आधी असणारं हे अरण्य घनदाट आहे. त्या अरण्यातून जात असताना काय झालं, त्या अरण्यात एक डाकू राहत होता. नेमके त्या अरण्यात हे शिरले. शिरल्यानंतर त्या अरण्यामध्ये हरपाल नावाचा एक डाकू आहे, जो सातपुड्याच्या पर्वतात राहतो. त्याचं नाव आहे हरपाल. जरा नाव लक्षात ठेवा, त्याचं नाव आहे हरपाल. या हरपालाचं काम काय? तो जंगलामध्ये जेवढे काही धनाढ्य लोक व्यापारासाठी जंगलाच्या मार्गाने जातात, पहिले काही दळणवळणाची साधनं, रस्ते एवढे चांगले नव्हते. जुने रस्ते जंगलातून, ओबड-दोबड, दऱ्याखोऱ्यातून, डोंगरातून रस्ते होते. जुन्या काळामध्ये दरोडेखोर, डाकू आणि चोरांचा म्हणून सुळसुळाट होता. जुनी लोक व्यापाराला सुद्धा जात असताना एकटा कोणी जात नव्हता. 10-10, 12-12च्या समूहाने लोक जायचे. हा हरपाल त्या सातपुडाच्या पर्वतात राहत होता. शेजारीच याचं एक छोटंसं गाव होतं. या हरपालाचं दररोज काम. पण हरपालाचा विचार जर केला तर त्याच्या गळ्यात माळ होती. तो पंढरीच्या पांडुरंगाचा भक्त होता. त्याने ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराजांचं चरित्र ऐकलं होतं. त्याच्या कानावर गोष्टी होत्या.
की ज्यांच्या हातातून देवदूत पितो ते नामदेव महाराज आहेत. ज्यांनी रेड्याला बोलवलं, भिंतीला चालवलं, ज्यांनी मेलेली माणसं जिवंत केली, ज्यांनी पित्र जेवायला आणली ते ज्ञानोबाराय आहेत. कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्यांच्याकडे आहेत असे संत महाराष्ट्रामध्ये आहेत, हे त्याच्या कानावर होतं. नामदेव महाराज आणि ज्ञानोबारायांना मानणारा हा हरपाल होता. निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई आदी करून बऱ्याच संतांची कानावर त्याच्या वचन होती. माळकरी होता. एक दिवसाचा प्रसंग आहे. हरपाल दररोज झाडावर राहतो. येताना एखादा वाटसरू पाहतो, पण त्याचा एक नियम आहे. तो त्या वाटसरूला अडवतो आणि त्याला लुटतो. पण लुटताना त्याचा एक नियम आहे. तो लुटताना ज्याला लुटायचंय त्याला पहिल्यांदा विचारतो, का रे बाबा तुझ्या गळ्यात माळ आहे का? तुमच्या लक्षात आलं का नाही? आम्ही घरी जाऊन येऊ एकदा. तो लुटणाऱ्याला पहिल्यांदा ज्याला लुटायचं त्याला विचारतो, का रे बाबा तुझ्या गळ्यात माळ आहे का? त्याने जर नाही म्हटलं, कळालं तुम्हाला, त्यानं नाही म्हटलं त्याच्या कानाखाली गणपती काढते. मग त्यानं जर हो म्हटलं तर त्याला सोडून देत होता. हा त्याचा नियम आहे. दुसरा त्याचा नियम, बरं जाऊ दे तुझ्या गळ्यात माळ नाही पण तुला पांडुरंग माहित आहे का? त्याने नाही म्हटलं तर परत त्याच्या कानाखाली आणखीन एक, का रे बाबा त्याने म्हटलं नाही, मग जाऊ दे पांडुरंगही जाऊ दे पण तुला नामदेव महाराज, ज्ञानोबाराय संत माहित आहेत का? त्यानं मग नाही म्हटलं तर मग त्याला आणखीनच मारायचं. हा त्याचा नियम. सध्या अशा डाकूची फार गरज आहे. तुम्ही झोपले का जागे? हा, श्री ज्ञानेश्वर महाराज, अशा डाकूंची आता गरज आहे. माळ नाही म्हटली की मार, पांडुरंग नाही म्हटली की मार. हा त्याचा दररोजचा नियम. हरपाल नावाचा डाकू. पण त्याचा आणखीनही एक नियम आहे, चौथा. या तिन्ही पैकी वस्तू ज्याच्याकडे नसल्या त्याच्याकडचं धन लुटत होता. पण लुटल्यानंतर एका दिवसापुरतं जेवढं आपल्याला लागतं तेवढंच घरच्या प्रपंचासाठी न्यायचा आणि बाकीचं सगळं गोरगरिबांमध्ये दान करायचं. खरं तर म्हणायला डाकू होता पण अंतकरणाने साधू 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 हृदयाचा होता हरपाल. नेमकी ही दिंडी त्या सातपुडा पर्वतात शिरली. दिंडीचं भजन सुरू होतं. दिंडीमध्ये भजन चालू आहे. विठ्ठल 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 उंच झाडावर जाऊन हरपाल बसला आणि बसल्यानंतर एखाद्या वाटसरूची वाट पाहायला लागला. आज एखादं गिरेक भेटते का नाही म्हणून वर बसलेला होता. दूरवर त्याची नजर जात होती. रस्त्यावरून पाहत होता पण समोरून काहीतरी विठ्ठल विठ्ठल नावाचा ध्वनी आला. त्याच्या लक्षात आलं ज्या पांडुरंगाचं भजन, ज्या पांडुरंगाचं नाव, ज्या विठ्ठलाचं नाव मी ऐकत होतो त्या विठ्ठलाचं नाव घेणार असं कोण आलं बाबा? अरे कोण आहे? म्हणून त्याला वाटलं की नक्कीच कोणीतरी वारकरी महाराष्ट्रातून इकडे कुठे तीर्थयात्रेला निघाले असतील आणि ते आता नेहमी तीर्थयात्रेला इकडून लोक जातात. कोणीतरी महाराष्ट्रातले वारकरी असतील की जे तीर्थयात्रेला निघाले. हरपाल झाडाच्या खाली उतरला आणि त्या दिंडीच्या समोर आला. आणि त्या दिंडीच्या समोर आल्यानंतर हरपालाने त्या सर्वांना नमस्कार केला आणि विचारला, मायबाप कुठून आलात तुम्ही?
समोर ज्ञानोबाराय होते. ज्ञानोबारायांना त्याला विचारलं, महाराज कुठून आलात आपण, काय परिचय आपला, काय नाव? मला विठ्ठल नाम फार आवडते महाराज. हे बघा माझ्या गळ्यात माळ आहे, मला विठ्ठल नाम फार आवडते. काय नाव आपलं? ज्ञानोबाराय म्हटले, या देहाला ज्ञानदेव म्हणतात. तुम्ही ज्ञानदेव म्हणजे तुम्ही आळंदीचे ज्ञानेश्वर महाराज आहात? हो, मग आम्हालाच ज्ञानदेव म्हणतात. त्याने पडे दंड काठी तैसा धरणी अंगलोटी, जशी काठी सोडल्यानंतर जमिनीवर पडावी तसं आपलं शरीर हरपालाने जमिनीवर सोडलं. ज्ञानोबारांना साष्टांग प्रणिपात केला. माऊली, माझं काय भाग्य आहे की तुम्ही मला आज साक्षात दर्शन दिलं. हे सगळे कोण आहेत? मग सगळ्यांचा परिचय दिला. हरपालाचा आनंद गगनात मावत नव्हता. ज्या संतांचं नाव कानाने ऐकत होतो ते संत प्रत्यक्षात भेटले. काय हरपालाचं भाग्य असेल. भाग्याशिवाय संत भेटत नाहीत. संत भेट भाग्याशिवाय होत नाही. चंद्रामृत सुखे सेवविल, संत म्हणतात. चंद्राचं अमृत सहज भेटल. असता जाता रवी धरवेल. अस्त सूर्याचा अस्त होताना सूर्याचा अस्त सुद्धा एक वेळेस थांबवता येईल. चंद्रातलं अमृत सुद्धा एक वेळेस मिळेल. बाह्य हेडा सागर तरवेल. समुद्र सुद्धा एक वेळेस पोहून जाता येईल. पण परी त्या साधूशी भेटीनं होईल का? एक वेळेस चंद्रातलं अमृत मिळेल, सूर्य अस्ताला जाताना थांबवता येईल, समुद्र तरून जाता येईल, पण संत भेट होणं त्याही पेक्षा अवघड आहे. खरं तर चंद्रातलं अमृत भेटणं अवघड आहे, पण तेही होईल. आपण चंद्रामृत घेत असतो कधी? हा, कोजागिरी म्हणायला घेतात. तिची न कधी काय करावं, काय त्याचाही नियम आहे. असू द्या, बरं भेटल एक वेळेस. अमृत भेटलं असतं तर अमर झालो नसतं. चंद्र अमृत सुखेसी असता जाता रवी धरवेल, बाह्य हेडा सागर तरवेल. आमचे सावरकर नाही, समुद्र तरुण आले. नेमजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा. नेमजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा. आणलं जबरदस्त. सावरकर समुद्र तरुण आले होते. समुद्र सुद्धा तरुण येता येईल, पण साधूची भेट अवघड आहे. पण हरपालाला भाग्याने साधूची भेट झाली. एक सांगू, संधी साधू भेटणं अवघड आहे, सोपं आहे. साधू भेटणं मोठं अवघड आहे. एकाने सांगितलं, महाराज म्हणे साधू कोणाला म्हणावं, दर्शन कोणाचं करावं, साधू कसा ओळखावं म्हणे. म्हटलं बाबा त्या भानगडीत कशाला पडतो तू. समोरून साधू यो का असाधू यो, तू जर साधू हा आहे का नाही हे पाहत जर राहिला तर एखाद्या वेळेस तो साधू नाही म्हणून मी त्याचं दर्शन करत नाही. तू साधू नाही, साधू संतांना कळाले नाही, तिथं तुम्हा आम्हाला का कळतील सांगू. मी त्याला म्हटलं, बाबा हा साधू आहे का नाही. मग साधू नसेल तर मी त्याचं दर्शन करत नाही. तो साधू आहे का नाही, मी साधू नाही म्हणून त्याचं दर्शन करत नाही. असं जर म्हणत राहिला तर एखाद्या वेळेस खराच साधू निघून जाईल आणि त्याचं तुझं दर्शन सुद्धा राहून जाईल. मग असं कर, असाधू असला तरी पण दर्शन कर आणि साधू असला तरी दर्शन कर. काय जाणो एखाद्या वेळेस असाधू आणि साधू या भानगडीत एखाद्या वेळेस खऱ्या साधूचं सुद्धा दर्शन होऊन जाईल, काय सांगता येईल. म्हणून अभिवादन करत चला. या जास्त जास्त या भानगडीत पडायचं नाही. साधू या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की या महाराष्ट्राला संत जिवंत आहेत तोपर्यंत कळाले नाही महाराज. आणि या जगाचा एक नियम आहे, लोकाला व्यक्तीचं महत्व गेल्यानंतर कळतं, व्यक्ती हयात असताना महत्व कळत नाही.
तुम्ही संत सांगा, मी त्या संतांना झालेला त्रास सांगतो. तुकोबऱ्यांना हयात असताना या समाजाने त्रास दिला. तुकोबऱ्यांची गाढवावर मिरवणूक काढली, तुकोबऱ्यांच्या गळ्यात चपलाचा हार घातला. कोपला पाटील गावीचे हे लोक आता मज भीक कोण घाली, तुकोबराय म्हणतात. पण वैकुंठाला गेल्यानंतर त्या तुकोबऱ्यांचं मंदिर देऊकरांनी बांधलं. या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, गेल्यानंतर संत कळतात. हयात असताना गजानन बाबांना त्रास किती झाला बघा. वेडे म्हणत होते काही लोक, नाही. जय जय सद्गुरु गजानना, रक्षक तूची भक्तजना, निर्गुण तू परमात्मा तू, सगुण रूपात गजानन तू, सदेह तू परिविदेह तू, देह असुनी देहात तू, मागवद्य सप्तमी दिनी, शेगावात प्रगटोनी, उष्ट्या पत्रावडी निमित्त, विदेहत्व तव हो प्रगट, बंकटलालावरी तुझी कृपा झाली ती साची, गोसाव्याच्या 960 गांजा घेसी लावून ओठ, तव पद तीर्थे वाचविला, जानराव तो भक्त बला, जानकी रामा चिंचवणे, नासुनी स्वरूपी आनने, मुखीन चंदूचे कानवले, खाऊनी कृतार्थ पाकेले, विहिरी माझी जलविना, केले देवा जलभरणा, मधमाशाचे डंक तुवा, सहन सुखे केले देवा, जय जय सद्गुरु गजानना, रक्षक तुची भक्तजना, जय जय सद्गुरु गजानना, रक्षक तुची भक्तजना. सगळी बाबांनी पाठ आहे, पण आता म्हणून वेळ घेत नाही. मधमाशाचे डंख तुवा, सहन सुखे केले देवा. गावातल्या लेकरांनी उसानी मारलं, मूळ उठवलं, पण संत शांत असतात. बोलू, जो शांत होते है उन्हें ही संत कहो. जे शांत असतात त्यांना संत म्हणा. शांत हा संतांचा स्वभाव आहे. महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, गेल्यानंतर संत कळतात. हयात असताना संतांची किंमत कळत नाही, कळत नाही. भाग्य आहे हरपालाचं. हरपालाला संत भेटायला आले होते. हरपाल म्हटला, ज्ञानोबा आहे ना, माझी एक विनंती आहे. काय? तुम्ही आलास, माझं भाग्य आहे, भाग्याने तुम्ही मला भेटलात, तर माझी एक विनंती आहे तुम्हाला, तुम्ही आज दुपारचं भोजन या गरीबाच्या घरी घ्यावं. या गरीबाच्या घरी तुम्ही आज दुपारी जेवायला यावं महाराज, माझी विनंती आहे तुम्हाला. एक सांगू, संत आपल्या घरी जेवायला येऊन, संत आपल्या घरचं, बाबांचे गोड वाक्य होतं, संत आपल्या घरी भोजना आलेत तर संत आपल्या घरचं अन्न खात नाहीत, तर अन्नाच्या रूपाने आपलं पाप खात असतात. म्हणून कदाचित एखादा संत वाटला तर त्याला जेवू घाला, त्याला भोजन द्या, आणि भोजन देत असताना पात्रतेचा विचार करू नका. महाराजांनी सांगितलं रात्री, पात्र अपात्रतेचा विचार करू नका, कोणालाही द्या, हे तर संत आहेत. माऊली, माझ्या घरी भोजन करा. हरपालाचं निमंत्रण स्वीकारलं. स्वीकारल्यानंतर हरपालाने घरी गेला, आणि घरी गेल्यानंतर पत्नीला सांगितलं, आज आपल्या घरी महान संत आले महाराष्ट्रात, चल त्यांची पूजा करू. हरपालाच्या पत्नीने पाट टाकले. पाटावरती ज्ञानोबाराय सर्व संत आले, त्यांचे चरण धुतले, त्यांना तिलक लावला. तिलक लावल्यानंतर सर्वांचं स्वागत केलं, बसायला आसनं दिली. बैठकीमध्ये सर्व संत बसले. हरपाल म्हटला पत्नीला, लक्ष्मी, अगं ऐकलं का? काय? संत आले आपल्या घरी, यांच्या भोजनाची आपल्याला तयारी करायची आहे, नाही का? घ्या एकदा पाहून घ्या. नाही, पाहून घ्या. काय लक्ष मोठं कठीण नसते लोकांचं, लिंक हुकते मग. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. अगं लक्ष्मी, आपल्या घरी संत आले, त्या संतांना भोजन करायचं आपल्याला. स्वर थोडा कमी कर. ती पत्नी म्हणायची, मालक, आपल्या घरी तर काहीच नाही, तुमचा नियम आहे दररोज कोणाला लुटून आणलं, तुमचा नियम आहे दररोज कोणाला लुटून आणलं की त्यातलं फक्त आपल्याला लागेल तेवढंच घेता, बाकीचं गोरगरिबात दान करता.
आपल्या घरी आता काही नाही मालक, यांना जेवायला करायला काहीच नाही आपल्या घरी. हे बघा पातेले तुमचा नियम आहे, तुम्ही घरी आणता तेव्हा आम्ही कुठंतरी अन्न शिजवतो. अरे बाप, काय करायचं? मग हरपलाने आपली कुऱ्हाड घेतली आणि हरपाल परत जंगलाच्या दिशेने निघाला, एखादा वाटसरू आपल्याला भेटेल म्हणून. एखादा वाटसरू भेटेल म्हणून हरपाल निघाला. पण निघत असताना हरपाल एका झाडाच्या उंचीवर गेला. ज्ञानोबा यांना सगळ्यांना घरी बसवलं. हरपाल वाट पाहायला लागला. हरपाल रस्त्याने येणारी जाणारी माणसं पाहत होता, पण कोणीच रस्त्याने येत नव्हतं. दूरवर हरपालाची नजर जायची, दूर दूर जायची, सागर दूर. हरपालाची नजर फार दूर जायची. हरपालाला कोणीच दिसत नव्हतं, दूर दूरपर्यंत माणूस नव्हता. काय करावं? आपल्या घरून जर महात्मा उपवाशी गेला तर आपल्याला त्याचं पाप लागेल. ज्ञानोबा असं म्हणतात एका ठिकाणी, विनमुख गेली या अतिथी ने सुकृताची संपत्ती. आपल्या घरून जर अतिथी विनमुख गेला, काही न खाता गेला, तर आपल्या सगळ्या संपत्ती ने सुकृताची संपत्ती, आपलं सगळं पुण्य तो घरी घेऊन त्याच्यासोबत घेऊन जात असतो. पण अतिथी बरं, अतिथी म्हणजे जो तिथी पाहून तिथी न पाहता येतो, अचानक येतो, त्याला अतिथी म्हणतात. फोन करून येतो त्याला अतिथी म्हणत नाहीत, त्याला अभ्यागम अभ्यागत म्हणतील. पण जो न कळवता अचानक येतो त्याला अतिथी म्हणतात. आणि असा अतिथी जर आपल्या घरी आला आणि तो जर विनमुख गेला, म्हणून आपल्या घरी जर संध्याकाळच्या वेळेला कोणी आलं तर आमचे बाबा सांगतात की थोडी साखर तरी त्याच्या हातावर टेकवत चला. कोणी आला आपल्या घरी अचानक तर तसं जाऊ देऊ नका. आपलं पुण्याचा साठा तो घेऊन जात असतो. पण हरपाल तर विचार करतो, अरे संत माझ्या घरी माझ्या सुकृताने आलेत, संत जर माझ्या घरून विनमुख गेली तर आता माझं काय होईल? मी अभागी असेल की माझ्या घरून संत विनमुख जातात. मनोमन धावा केला हरपालाने, काय होईल देवा माझं? कोणीच आज का दिसत नाही देवा? का परीक्षा घेतोस देवा? पंढरपूरच्या पांडुरंगाला काळजी पडली की अरे रुक्मिणी, आज जर हरपालाकडे आपलं जाणं झालं नाही ना, तर हरपाल जीवनभर आपली साधना करणार नाही. हरपाल हा एक मोठी स्वभावाचा आहे, परत आपल्याकडे फिरून सुद्धा पाहणार नाही. रुक्मिणी, आपल्याला हरपालाकडे गेलं पाहिजे. रुक्मिणी मातेशी भगवान परमात्मा बोलले आणि रुक्मिणी मातेला सांगितलं, रुक्मिणी, तू एखाद्या शेठ, एखाद्या धनाढ्य व्यापाराची पत्नी कशी असते तसं तू रूप घे. गोरोबा काकाच्या घरी जात असताना तुला फाटकच लुगडं घालावं लागलं, मला माहिती आहे. पण तुला आता धनाढ्य स्त्री जशी असते, तिच्या सर्वांगावर जसे अलंकार असतात तसे अलंकार परिधान कर. महागातली महाग साडी घाल. आणि जगन्माता रुक्मिणी माता भगवान परमात्म्याने एका शेठ व्यापाऱ्याचं रूप घेतलं. गाडी जुंपली, गाडीला 2 बैल लावले, एक हनुमंतराय आणि एक गरुड. 2 बैल लावले, त्या दोघांना बैल केलं. गाडी बैल निघाली माझ्या हरपालाच्या घरी. गाडीमध्ये धान्य टाकलं, पण धान्य टाकत असताना आपण कोण्यातरी व्यापाराला निघालो असं धान्य टाकलं. गाडी बैल निघाली. आता ती भगवंताची गाडी होती, भगवंताची. भगवान परमात्मा गाडीत निघाला. भगवान परमात्मा गाडी हाकतोय. रुक्मिणी माता मागे बसलेली आहे, मागे धान्य आहे. आणि हरपाल झाडावर केविलवाण्या म्लान चेहऱ्याने बसलेला आहे. हरपाल विचार करतो, आज जर माझ्या कोणी मला वाटसरू भेटला नाही ना, आज संत माझ्या घरून उपाशी जातील ही खंत आहे. मान पडलेली आहे. झाडावरच्या एका फांदीवर बसलेला हरपाल आहे. हरपालाने विचार केला. हरपाल म्हणतो, काय होईल? तेवढ्यात उजव्या बाजूने काहीतरी बैलाच्या पायाच्या घुंगराचा आवाज आला. बैलाच्या पायाची घुंगर वाजत होती. छन 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 घुंगर वाजत होती. हरपाल जागा झाला. हरपाल म्हणतो, काहीतरी येते उजव्या बाजूने, कुणीतरी व्यापारी येत असेल. नक्कीच बैलगाडीचा आवाज दिसतो, चाकांचा आवाज आहे, बैलांच्या पायाच्या घुंगराचा आवाज आहे. नक्कीच कोणीतरी येते. हलपाराचं लक्ष आहे. हरपालाने दूरवर बघितलं, हा नक्की कोणीतरी व्यापारी आहे. तो दूरवरून येतोय.
बैलगाडी आहे, बैलगाडीला पायाला घुंगर आहे, त्या घुंगराचा आवाज आहे, बैलगाडीच्या चाकाचा आवाज त्याला येत होता. हरपालाचं लक्ष दूरवर गेलं. हरपाराने बघितलं, हा नक्की कोणी तनाड्य आहे, पण जवळ येऊ देतो, लगेच उडी टाकत नाही. जशी जवळ 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 देवाने रूप बदललं होतं. देव धनाढ्य पुरुषाच्या रूपात आला होता. नेमकं जवळ 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 गाडी येऊ दिली, बरोबर गाडीच्या पुढे हरपालाने झाडावरून उडी घेतली. जशी हरपालाने झाडावरून उडी घेतली तसे दोन्ही बैलाच्या कासरे धरले, दोन्ही बैलाच्या यसना धरल्या, आणि धरल्यानंतर हरपालाने जशा यसना धरल्या, आता हे बैल काही सामान्य होते का हो? हे हनुमंतराय होते, गरुड होते. ज्या हनुमंतरायांनी शेपटी हालू दिली नव्हती अर्जुनाला, ते हरपालाला फक्त असं केलं असतं तरी नॉनस्टॉप स्वर्गात पाठवलं असतं. पण भगवंतांनी सांगितलं होतं, हनुमंता, गरुडा, मी म्हणेल तेव्हाच हालचाल करायची नाही, नाहीतर. ठरलं. दोन्ही कासरे, दोन्ही काय म्हणतात त्याला, दोघांच्या यसना धरल्या, आणि धरल्यानंतर हरपालाने दमदाटी करायला सुरुवात केली. ते परशु हातात होता, ती कुऱ्हाड होती हातात. कोण तू? म्हणे, कोण तू? म्हणे, मी व्यापारी आहे. कुठे निघालास? व्यापाराला निघालो मालक. देव असा करते. म्हणे, व्यापाराला निघालो. बर 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 बर, काय नाव तुझं? खोटा नाही बोलत. काय नाव तुझं? माझं नाव जगतपाल. जगाचा पालन करताच याचं एक नाव जगतपाल पण आहे. पण त्या हरपालाला कुठं माहिती याचं एक नाव जगतपाल आहे, कारण त्याचे विष्णू सहस्त्रनाम पाठच नव्हतं. विष्णू सहस्त्रनामात 1000 नाव आहेत देवाचे. नाव काय तुझं? म्हणे, माझं नाव जगतपाल. बर 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 बर, कोण आहे सोबत? दोघं आहे. बर बर, काढ तुझ्या पत्नीच्या अंगावरचे अलंकार. ते अलंकार रुक्मिणी मातेवरच्या अंगावरचे काढले. देव एवढ्या तयारीनं आलता की हरपालाला काही कमीच पडलं नाही पाहिजे. त्यानं हातात 10 अंगठ्या घातल्या होत्या. पायात कोणी अंगठ्या घालते का? आणि पायातल्या अंगठ्या असतात तरी का? पण देवानं हरपालाला काही कमी पडलं नाही पाहिजे म्हणून पायातल्या सुद्धा अंगठ्या घालून आलता बिचारा. कार्य म्हणे, एवढा व्यापारी तू, धनाढ्य आहेस म्हणे, एवढे पैसे तुझ्याकडे, पायात पण अंगठ्या आहेत? हो. उतार खाली, उतार म्हणतो, उतार. जाऊ द्या ना बस, तू उतार खाली. देव नाटक. आता नाटक याच्यासारखा नाटक करणारा कोण आहे? आई गा आई, नाही खादली म्या माती म्हणणारा हा, आणि बलराम दादाला खोटा ठरवणारा हा. याला पहिल्यापासूनच तर खोटं बोलण्याची सवय आहे. खोटं तर खोटं ना, रेटून मोठं करायची सवय याला, नाही का? त्या गोपाल चरित्रात, भगवान कृष्णाच्या चरित्रात आपल्याला पाहायला मिळतोय हा बरेच प्रसंग. बरं, जाऊ द्या ना, तुम्हाला काय लागेल ते घ्या, पण मारू नका बापा. जीव वाचला तेवढं फार झालं, मारू नका. उतार खाली. उतरलं. माळ आहे का तुझ्या गळ्यात? माळ. आता सुद्धा हरपालाने आपला नियम सोडला नव्हता. माळ आहे का तुझ्या गळ्यात? माळ. आता याच्या गळ्यात माळ आहे हे सगळ्या जगाला माहित आहे का नाही? तुळशी हार गळा काशे पितांबर, याच्या गळ्यात तुळशीचे हार आहेत, म्हणजे तुळशीची माळ आहे, हे सगळ्या जगाला माहित आहे. पण येताना जे खुटीले माळ लटकून आलतो, काही खुटीले माळ लटकत हे तवापासूनच आहे का काय माहित. त्याला माहित होतं माळ जर पाहिली तर माझा हरपाल घेणार नाही, पण देवानं काही मिनिटासाठी भक्तासाठी माळही काढली. हो, बोल बोल. माळ आमच्यासारख्या श्रीमंत माणसाचं काम नाही माळ बिळ घालणं. माळ नाही म्हणे माझ्या गळ्यात. जोरात बुक्का देवाच्या पाठीत. हे फक्त भक्ताचा अधिकार आहे. बरं, तुला पांडुरंग विठ्ठल पंढरपूर माहित आहे का? पंढरपूर आता प्रसिद्ध आहे ना, हा त्या गावचा पाटीलच आहे ना. नाही, विठू पाटील त्याचे नाव, पंढरपूर पाटणी गा. महाराज सार्वभौम पांडुरंग दिनबंधू जयाचे ते नाम, आंधळ्या जीवेचे तो जाणतो कर्म, म्हणून आलो मी गादे माझे मज वर्म. भगवान परमात्मा म्हणतो, मला पंढरपूर विठ्ठल पांडुरंग काही माहित नाही म्हणे. हा,
बरं तुम्हाला पंढरपूरची वारी बिरी हा ते तसलं काही नाही, परत एक बुक्का. बरं तुम्हाला ज्ञानेश्वर, नामदेव, सोपान, निवृत्ती असं काही माहित आहे का? काहीच माहित नाही म्हणे. आणखीन एक बुक्की. सगळं धन लुटलं, देवाच्या अंगावरचे अलंकार काढले. जरा वक्ते बाबा अतिशोक्तीने सांगायचे, देवानं सोन्याचा शर्ट घालून आलता देव. त्यानं सोन्याचा शर्ट घालून ठेवला आणि तेवढा पितांबरच सोडला देवाला, गेला निघून. मग त्यानं जरा दुकानातून धान्य बिन्य हे ते सगळ्या गोष्टी विकून आणलं आणि सांगितलं पत्नीला, जा जा जेवायची तयारी कर. जेवणाची तयारी सुरू झाली. तिकडे जेवणाची तयारी सुरू झाली. स्वयंपाक तयार झाला, पंक्ती बसवल्या. बसल्यानंतर वाढ एवढ्या लवकर होत नाही, पण हे कथेत होतं. हा, एवढ्या लवकर होते का स्वयंपाक? पण हे होतं कथेत, काही होतं. लगेच धान्य आणलं त्यांनी, स्वयंपाक तयार झाला. स्वयंपाक झाला म्हटलं की झाला. स्वयंपाक झाला, पंक्ती बसल्या, पात्र वाढली, पदार्थ वाढलीत. आता संतांना जेवायचं घालाय, मग काय सामान्य आहे का? पंक्ती वाढल्या, सर्व वाढणं झालं आणि मग श्लोक म्हणायला सुरुवात झाली. बोला कोणता? वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज समर्थ सद्गुरु गजानन महाराज की. बसा बसा. तिकडच्या पंक्तीला भाजी आली का? श्लोक. नेमकं जेवायला बसायचं, तेवढ्यात ज्याला लुटलं तो दारात. लक्षात आलं तुमच्या का? मी घरी जाऊ एकदा आता. देवाला ते ज्याला लुटलं तो दारात. आता बिंग फुटते माय, बिंग लुटलं बुवा. जाय ना तू, जेवण तर होऊ दे, जाय मग तिकडूनच निघून जाय. ते म्हणे आई रे पाय कशी मजा आणतो आता. कशी मजा आणतो म्हणे आता. जाय तिकडूनच जाय बुवा. देतो सगळं डबल वापिस देतो. काय जेवढं आणलं त्याच्या दुप्पट देतो, पण येऊ नको. नेमके जेवायला बसणार तेवढ्यात ज्ञानोबाराय नामदेव महाराज जवळ बसले होते. हा भाव ऐका, फार सुंदर भाव आहे. ज्ञानोबाराय नामदेवराय जवळ बसले होते. ज्ञानोबाराय नामदेवरायांना म्हणतात. नामदेवराय बघा देव आलेत. कळालं तुम्हाला? कळालं का? नामदेवराय बघा दरवाजात देव आहेत, देव. हरपालानं ते पाहिलं की हरपाल घरात निघून गेला. त्याला वाटलं आता बिंग फुटतेच, ते काही आपलं ऐकत नाही. हा नामदेवरायला ज्ञानोबाराय म्हणतात. नामदेव महाराज, हो नामदेवराय ते बघा देव, ते बघा देव. नामदेवराय नमस्कार करून ताटावरून उठले आणि देवाचा हात धरला आणि देवाचा हात धरून आपल्या जवळ आणून देवाला बसवलं. या कथेचा सारांश सांगतो. या कथेचे 2 सारांश आहेत. त्यातला पहिला सारांश सांगतो. ज्ञानोबारायांनी नामदेवरायांना देवाला दाखवलं आणि नामदेवरायांनी देवाला हाताला धरून आणलं. तसंच आहे ज्ञान. ज्ञान देवाला दाखवतं आणि नाम हे देवाला जवळ आणतं. नाही कळालं तर परत सांगतो. ज्ञान हे देव दाखवतं आणि नाम हे देवाला जवळ आणतं. नामदेवरायांनी देवाला जवळ बसवलं आणि जसं जवळ बसवलं तसं हरपालाला आवाज दिला. ए हरपाला, ए हरपाला, इकडे ये. दोघही हरपाल पती पत्नी आले. ओळखलं का हे कोण आहे? माऊली मला माफ करा, पण माझा व्यापारच तो आहे. मी चोरी करून आणलेलं जेव घालतो. नाही रे हरपाला, तू मोठा बघ. ओळखलं नाही का यांना? अरे नामदेवरायांनी जवळ बसवलं याचा अर्थ, अरे हा जगाचा मालक, हे जगाचे मालक पंढरपूर अधीश असणारा भगवान पांडुरंग परमात्मा आहे. असं म्हटल्यानंतर हरपालाच्या डोळ्याला धारा आहेत. हरपालाने देवाला साष्टांग दंडवत घातला. काय प्रभू माझं भाग्य आहे. या कथेचा सारांश असा आहे, या कथेचा सारांश असा आहे की भक्ताची सेवा केली की भगवंत आपोआप आपल्या घरी धावत येतो.
तू का म्हणे देवा, तू का म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, त्यांची केल्या पावे सेवा, त्यांची केल्या पावे सेवा, त्यांची केल्या पावे सेवा, ज्यांचा आवडता देव, हो, ज्यांचा आवडता देव, ओ त्यांचा आवडता देव, आवडता ज्यांचा आवडता देव. नंतर या हरपालाची कथा झाली. देव अंतर्धान पाहून निघून गेले. त्यानंतर हरपाल हा ज्ञानोबाऱ्यांचा शिष्य झाला. त्याने ज्ञानोबाऱ्यांचं शिष्यत्व पत्करलं. त्याने वाटमारी आणि दरोडेखोर, चोरी करणं हे सर्व सोडून दिलं. नंतर ही दिंडी मानदाता नगरी असणाऱ्या ओंकारेश्वरला आली. ओंकारेश्वराच्या देवाचं दर्शन केलं. तिथं धारा तीर्थला आली. धारा तीर्थ म्हणून एक प्रसंग आहे, वेळ कमी आहे. त्या धारा तीर्थला सुद्धा एक गोपाळ नावाचा मुलगा आहे. त्या गोपाळ नावाच्या मुलाला सुद्धा जिवंत केलं. पुढे उज्जैनला आले. त्या उज्जैनला वीरमंगल नावाचा एक भक्त होता. त्या वीरमंगलाची मोठी कथा आहे, ती सुद्धा या वर्षासाठी सोडू. वीरमंगलाची कथा सुद्धा इथं पूर्णविराम करते. त्या वीरमंगलाचं पुढे चरित्र आहे. तो वीरमंगल ज्ञानोबारायांचा भक्त झाला. पुढे उज्जैनवरून द्वारकेला येताना त्या वीरमंगलाला सुद्धा ज्ञानोबारांनी, जिथं सांदीपनीचा आश्रम आहे, तिथं त्या शिवलिंगाच्या जवळ या वीरमंगलाला सुद्धा ज्ञानोबारांनी समाधी दिली. पुढे ते सिद्धपूरला आले. सिद्धपूरवरून ही दिंडी पुढे MP सोडून पुढे मार्गक्रमण करत असताना पंजाब या प्रांतात गेली. पंजाब प्रांतामध्ये थोडा पाण्याचा त्यावेळेचा दुष्काळ होता. पंजाब प्रांतामध्ये पाण्याचा थोडासा दुष्काळ आहे. पाण्याचा फार मोठा दुष्काळ आहे. फार मोठी तहान लागली होती. तहान लागली बरं काका. हा, तहान लागली होती. आणि तहान लागली म्हणून दिंडी चालत होती. मला आता ध्यानात आलं, मगच लागली होती पण आता ध्यानात. ते होतं काही असं वयानुसार होते बरं, काही ऍडजस्ट करत